हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे वाघनख, बेंडक्या, डरकाळ्या, सिंहाची गर्जना, कोथळा, ढेकून या शब्दांमुळे प्रसिद्ध असलेले उद्धव ठाकरे, गाय नाही तर महागाईवर बोला म्हणणारे उद्धव ठाकरे, नवीन नवीन तुष्टीकरणाच्या राजनीतीच्या मार्गाला लागलेले उद्धव ठाकरे आणि मुस्लिमांशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही आणि हिंदू समाज हा आपल्यापासून दूर गेलेला आहे याची जाणीव असणारे उद्धव ठाकरे आता हिंदूंना फसवण्याचा नवीन डाव आखत आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरेबद्दल. पण व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं एक मोटिवेशन वाढेल आणि वेगवेगळ्या टॉपिकवरती मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ. मित्रांनो, उद्धव ठाकरेचं तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचं भाषण किंवा स्पीच तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुस्लिमांकडून त्याला म्हणतो आपण की एक कबुलीनामा घेतात की मी हिंदू धर्म बदलला का सांगा. मग मुस्लिम खालून ओरडतात, नाही साहेब तुम्ही हिंदू धर्म नाही बदलला. अहो साहेब, तुम्ही हिंदू धर्म नाही बदलला, पण तुम्ही जनाब उद्धव साहेब झालात ना, त्याचं काय कराल. उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदूंना फसवण्याचं नवीन षडयंत्र महाराष्ट्राच्या राजकारणात करतायत. मित्रांनो, हे हिंदू लोकांनी समजून घेण्याची गरज आहे, कारण की उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी काहीही करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. आता उद्धव ठाकरे परत हिंदूंना फसवण्याचा नवीन डाव आखत आहेत आणि तो डाव कसा हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल लोकसभेचा रिझल्ट लागला. लोकसभेच्या रिझल्टमध्ये काय झालं? लोकसभेच्या रिझल्टमध्ये उद्धव ठाकरे 21 जागी सीट्स लढले, त्यापैकी फक्त आणि फक्त 9 जागा उद्धव ठाकरे जिंकून आल्या. आता तुम्ही हे पण म्हणू शकता की उद्धव ठाकरे 21 पैकी 9 जिंकून आले आणि बीजेपी 28 पैकी 9 जिंकून आल्या. होय मित्रांनो, पण बीजेपीच्या ज्या सीट्स पडल्या त्या सीट्सचं जर तुम्ही अंतर बघितलं तर 10,000, 5,000 उद्धव, जसं पंकजाताई मुंडे या 6,000 मतांनी पडल्या, आपले सुजय विखे हे 17,000 मतांनी पडले आणि बाकीचे लोक पण थोड्या थोड्या मतांनी पडले. तुम्हाला मालेगाव आठवत असेल, सेंट्रल मालेगाव, त्या मालेगावमुळे काय झालं? 5 तालुक्यांमध्ये बीजेपी ही जवळपास 1,90,000 मतांनी समोर होती. मालेगाव सेंट्रल मुस्लिमांचा एरिया म्हणजे उद्धव ठाकरेचा गड असलेले, जो सध्या मुस्लिमांचे जे प्रमुख एरिया आहेत ते उद्धव ठाकरे यांचे गड आहेत. त्याच्यामुळे काय झालं, ते 5 जिल्ह्याची लीड तोडून उद्धव ठाकरे यांचा कॅन्डिडेट हा 4,000ने जिंकला. म्हणजे मुस्लिम मतांच्या भरोशावरती उद्धव ठाकरे यांचं राजकारण हे टेकून आलंय. त्यांना कळून चुकलं होतं की काँग्रेस जर उद्धव ठाकरेसोबत लोकसभेमध्ये नसती तर उद्धव ठाकरे यांनी भोपळा गाठला असता. उद्धव ठाकरे यांनी भोपळा गाठला असता. विधानसभेच्या निकालावरती आलं, उद्धव ठाकरेंनी ते दुसऱ्याच्यामुळे आलेलं बळ म्हणजे त्यांना वाटलं की उद्धव ठाकरे यांची सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चालती आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूतीची लाट आहे आणि मराठी विकल्या गेलेली पत्रकारिता, त्यांच्या मागे उद्धव ठाकरेची प्रचंड लाट, उद्धव ठाकरेचा घणाघात, उद्धव ठाकरेंनी तोप डागली. अरे कशाची तोप, कशाचा घणाघात, हे असे लंबे हात करून उद्धव ठाकरे बोलतात. पण लंबे हात केल्याने काही होत नसतं. कमरेव कशा हात ठेवतात पाहिलं ना, तर कमरेव तशा हात. आता उद्धव ठाकरेंचा त्यांच्याबद्दल बोलू नये, माझे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे, पण उद्धव ठाकरे कमरेवर हात ठेवण्याच्या पद्धतीने लक्षात येतं की उद्धव ठाकरे किती हे मर्दाची औलाद, शिंदे मिंदे वाघनख. अहो साहेब बस करा. 2.5 वर्ष मुख्यमंत्री बनल्यानंतर तुम्ही 2.5 दिवस पण मंत्रालयात गेला नाही. 2.5 दिवस पण मंत्रालयात गेला नाही. फेसबुकवरून तुम्ही जनतेशी संबंध, पाणी प्या, गरम पाणी प्या, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सगळ्यात बेस्ट CM निवडला. का? कारण की त्यांनी फेसबुक लाईव्हवरून लोकांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला की तुम्ही गरम पाणी प्या, कोमट पाणी प्या, त्यामुळे तुमची तब्येत सुधरेल. मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे. कशाचा कुटुंब प्रमुख आला हो? उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवांचे कोरोनाच्या काळामध्ये दारू पिण्याचे व्हिडिओ हॉटेलमध्ये अवेलेबल आहेत. ज्यावेळेस तुम्ही सामान्य जनतेला, लोकांना काड्या मारून घरात बसवत होते, त्यावेळेस तुमचे सुपुत्र, जे छोटे सुपुत्र आहेत तुमचे, ते काय करत होते हे तुम्हाला माहिती आहे ना साहेब. दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांच्याबद्दल काय झालं, त्या केसेस कुठपर्यंत आल्या याचा कुणाला जरी पत्ता नसला तरी पण उद्धव साहेब हे सगळ्यांना माहिती आहे की नेमकं काय झालं महाराष्ट्रात. तुम्ही कशा प्रकारचे नंबर 1 CM झाले. तुमच्यासोबत जे होते ते अजितदादा पवार यांनीच तुमच्यावर एकदा टोमणा मारला की हो, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे भारतात 17,000 लोकांनी मतं केले आणि 17,000 लोकांनी सांगितलं की उद्धव ठाकरे बेस्ट मुख्यमंत्री. लाज वाटू द्या थोडीशी तुमच्या जीवाला. बेस्ट मुख्यमंत्री म्हणता, मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी तुम्ही कोणत्या लेवापर्यंत गेले. त्या पालघरमध्ये साधूंचा हत्याकांड झाला तेव्हा तुम्हाला हे कसं नाही वाटलं की मी बाळासाहेबांचा पुत्र आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालोय. औरंगजेबाचं उदाहरण देता की औरंगजेब मित्र आहे, शहीद झाला.
अहो ठीक आहे, तो औरंगजेब काश्मीरचा पोलीसवाला होता, तो काय आतंकवाद्यांशी लढताना त्याचा तो शहीद झाला असेल, पण लोकांना माहीत आहे की तुम्ही कोणत्या वोट बँकला ॲड्रेस करताय. या गोष्टीचं जाण उद्धव ठाकरे जर ठेवलं असतं तर ही वेळ तुमच्यावाली नसती. तुम्हाला माहिती आहे, लोकसभा गेली, विधानसभा गेली, राज्यात सरकार नाही, केंद्रात सरकार नाही, आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या मागे लागले तर तुमचा पक्षसुद्धा वाचेल की नाही याची तुम्हाला गॅरंटी नाही. एकनाथ शिंदे तुमच्या मागे हात धुवून लागलेत. उगाच ते म्हणतात ना की कुलाडी पे पैर मारना. त्या उदय सामंतला तुम्ही डिवसलं, ते उदय सामंत तुमचा पक्ष फोडण्यासाठी निघाले. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या पक्षामधले किती कार्यकर्ते, माजी आमदार, माजी खासदार, आजी आमदार, आजी खासदार हे उद्धव ठाकरे शिवसेना सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतात की भाजपामध्ये प्रवेश करतात. आता तुमची एक आणि एक फक्त तुमचं राहिलेलं अस्तित्व, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका. जर मुंबई महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांची शिवसेना हरवली तर समजा महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे नावाचा चॅप्टर संपला. आणि तो नॉटी बॉय संजय राऊत यांना पण माहीत आहे. पण संजय राऊतांनी विडा उचललाय की उद्धव ठाकरे अजून पूर्णपणे संपलेला नाही. ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे संपेल तेव्हा तो उद्धव ठाकरे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दीपार होईल. आणि तो हद्दीपार करायचा असेल तर सुषमा आई बसली बाप नाही बसत का, या शेलक्या शब्दामध्ये हिंदूंवरती टीका करणारी बाई तुमच्याजवळ आहे. आणि तुम्हाला कशाला दुश्मन लागतात? तो संजय राऊत. बाळासाहेबांनी ज्या गोष्टी पेपरात लिहिल्या त्याच गोष्टींना विरोध करणारा संजय राऊत. ते म्हणतात ना की घर का बेदी लंकाडा, हे घर के बेदी आहेत, यांना तुम्ही सांभाळा आधी. एकेकाळी शिवसेना म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. एकेकाळी शिवसेना म्हटल्यानंतर आवाज कुणाचा? शिवसेनेचा, असं लोक म्हणायचे. पण आज उद्धव ठाकरे ना तुमच्याजवळ आवाज आहे, ना तुमच्याजवळ ते दम आहे, ना काही उरला आहे. तो दम, तो आवाज हा एकनाथ शिंदेजवळ गेला. बाळासाहेबांचे विचार हे लोकांनी एकनाथ शिंदेमध्ये बघितलेत. त्यामुळे मराठी मतं असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांकडे हिंदू मतं असेल, ते तुमचे गेलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात जास्त आमदार महाराष्ट्रातून मुंबईमध्ये तुमच्या निवडून आले 10. पण ते 10 मतदार कशाच्या भरोशावर निवडून आले? वरळी मतदारसंघ मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तुमचा आदित्य ठाकरे साहेब 11,000 मतांनी निवडून आले. 17,000 मतांनी पडले. मागच्याच 50,000 मतांनी निवडून आले होते, यावेळेस 17,000 मतांनी निवडून आले. पुढच्या वेळेस काय करसान? माहीम अजून जे काही बाकी एरिया असेल जिथे मुस्लिम पॉप्युलेशन आहे तिथे जवळपास 80 ते 90% मतदान तुमच्यासाठी झालं. त्यामुळे मुस्लिमांचे सगळ्यात मोठे नेते हे तुम्ही झालात, हे सिद्ध झालंय. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. हिंदूंनाच उद्धव ठाकरेंना नेहमीसाठी सोडून द्यावं लागेल. कारण की जो माणूस एकदा फसवतो, आचार्य चाणक्य म्हणतात ना की अगर दोस्त गलती करे तो एक बार माफ करे, दुश्मन गलती करे तो 2 बार माफ करे, और धोखेबाज अगर कोई गलती करे तो उसको माफ करना नहीं चाहिए. या माणसाने हिंदुत्वाशी, तुमच्या हिंदुत्वाच्या विचाराशी, स्वतःच्या वडिलांशी गद्दारी केली आहे. या गोष्टीचं जाण आपल्याला असली पाहिजे. हा व्यक्ती मतांसाठी, सत्तेसाठी काहीही करू शकतो. हा मुस्लिम किंवा सोनिया गांधीच्या चरणात जाऊन विलीन होऊ शकतो. या गोष्टीचं आपल्याला भान राखणं गरजेचं आहे. असेल हिंमत तर उद्याची वक्फ बोर्ड बिल येतात त्याच्यावरती सपोर्ट करून दाखवा. त्या शिवसेनेच्या मातोश्री भवनासमोर कुणाची जायची हिंमत नव्हती, तिथे मुस्लिम समाज येऊन उद्धव ठाकरे गद्दार हे नारे लावतात. या गोष्टीचं भान ठेवा. आणि हिंदूंना एक 6वं आव्हान आहे आणि सावधानतेचा इशारा आहे की उद्धव ठाकरे यांच्या शब्दामध्ये येऊ नका. उद्धव ठाकरे सारखा कपटी छळपट माणूस नाही. हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.